सुरू झाला की वेड लागतात ते कैरीच्या चटपटीत पदार्थांचे. आज आपण पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला आंबट, गोड आणि किंचित तिखट असा कैरीचा मेथंबा. हा मेथंबा तुम्ही डब्यासाठी किंवा जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. कच्चे आंबे आहेत. याला आपण आता साल काढून घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि मग पूर्ण साल काढून घ्यायची आहे त्याची. तर आंबे हे पहा, मी आता साल काढून घेतलेले आहे. याला आता चिरून घ्यायचे आहे, फोडी करून घ्यायचे आहेत. याच्यात कुई असते ना, ते काढून टाकायचे आहे. चला तर याच्या आता फोडी करून घेऊया. तुम्हाला बारीक मोठ्या जशा हव्या असतात तशा करू शकता फोडी. हे पहा, मी इथं अशा केलेल्या आहेत. इथे मी आंबे आता चिरून घेतलेले आहेत. हे पहा, अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. अजून बारीकही तुम्ही करू शकता. अशा केलेल्या आहेत. मी काही बारीकही केलेले आहेत पहा, आणि काही मोठे ठेवलेले आहेत. चला तर आता पुढची स्टेप पाहूया. आता सर्वात पहिल्यांदा मी एक भांडं चढवलेलं आहे गॅसवरती. कढई तुम्ही कोणताही पॅन घेऊ शकता आणि याच्यात तेल टाकायचे आहे. तेलही जास्त लागत नाही याला. हे पहा, मी 2 मोठे चमचे तेल घेणार आहे. हे पहा, तेल तापलेलं आहे. पाऊण चमचा मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची. आणि हिंग घेतलेला आहे, थोडा चिमूटभर हिंग घ्यायचा आहे. आता मोहरी तडतडायला लागलेली आहे. जिरे टाकलेले आहेत थोडेसे. आता महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मेथी दाणे टाकायचे आहेत. यामुळे त्याला नाव मेथंबा असे पडलेले आहे. मेथी दाणे टाकून आता जे झाले ना, मेथी दाणे टाकले खमंग अशी स्वाद येतो याला. आता या आंब्याच्या फोडी सर्व याच्यात घालून चांगल्या 2-3 मिनिट परतून घ्यायचे आहेत. हे पहा, 2 ते 3 मिनिट तेलात चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. ज्यामुळे काय होते, या फोडी ज्या आहेत ना, त्या एकदम मऊ पडतात. त्यामुळे चांगल्या 2-3 मिनिट परतून घ्यायच्या आहेत. आता याच्यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळदी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. दोन 3 मिनिट चांगलं परतून घेतलेलं आहे. याच्यात आता स्वादानुसार नमक घालायचे आहे. गुळी घालणार आहोत, त्यामुळे नमक तुम्ही स्वादानुसार घाला. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तुम्ही 2 चमचेही घालू शकता. आता यालाही मिक्स करून घ्यायचे. हे पहा, आता याच्यात अर्धी वाटीच पाणी घालायचं. जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर गाळ होईल. हे पहा, एवढं घातलेलं आहे. जास्तही पाणी घालू नका. आणि याला 5 मिनिट आता शिजून द्यायचं आहे झाकून. याला आता आपण झाकूया. 5 मिनिटानंतर पाहूया. चला तर 5 मिनिट झालेले आहेत. खोलून पाहूया. हे पहा, कैरी फक्त मऊ झाली पाहिजे, गाळ नाही करायची, नाहीतर पूर्णपणे गाळ होईल. हे पहा, मऊ झालेले आहे. आता आपण काय करायचे, याच्यात गूळ टाकायचा आहे. इथे मी चिरून घेतलेला आहे गूळ चिरूनच घ्यायचा. आणि तुम्हाला जसे गोड, आंबट, तिखट लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. कैरी आपल्या खट्ट्याच असतात, त्यामुळे गूळ हा लागतोच याला. इथे मी 1 वाटी घेतलेला गूळ सर्व घालून घेतलेला आहे. तर गूळ चांगला विरघळून द्यायचा, त्यामुळे चिरून घ्यायचा आहे. आणि गूळ जसं जसा विरघळेल ना, तशी तशी आपल्या ह्या मेथंबेला शाईन येते. आणि गुळाचा पाकही तयार झाला पाहिजे. याच्यात लगेच तयार होतो, जास्त वेळ लागत नाही. हे पहा, गूळ जसं जसं विरघळेल तसे छान मेथंब्याला आपले कलर येतो, चमकही येते. आणि 2 मिनिट आता याला गूळ विरघळला की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि 2 मिनिटं असंच शिजून द्यायचं आहे. 2 मिनिट हे पहा शिजून दिलेले आहे. चमकही आलेले आहे आणि छानपैकी गुळाचा पाकही तयार झालेला आहे. हा पहा, हे पहा, असं झालं पाहिजे.
आता मी गॅस बंद केलेला आहे. हे पहा छान बनलेला आहे. चला तर आपण आता सर्व करूया. तर आपला हा रसरशीत आणि चटपटीत कैरीचा मेथांबा तयार आहे. हे पहा, याला तुम्ही ना थंड करून 15 ते 20 दिवस फ्रीजमध्येही ठेवू शकता. थंड झाल्यावर हा मेथंबा अधिकच छान लागतो. कलरही पहा किती छान आलेला आहे आणि चमकही किती आलेली आहे पहा. त्यामुळे गुळाचा पाक होऊन द्यायचा थोडा, त्याने चमक खूप येते याला. आणि मेथी घातल्यानेही मेथीचा स्वाद खूपच छान येतो याच्यात, त्यामुळे मेथी जरूर घाला. तर आपला हा रसरशीत आणि चटपटीत कैरीचा मेथंबा तयार झालेला आहे. थंड झाल्यावर हा मेथंबा अधिकच छान लागतो. फ्रीजमध्ये ठेवल्यास हा 15 ते 20 दिवस आरामात टिकतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझे स्वयंपाकघर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.